जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीकॉम करावा की बीबीए करावा, दोन्ही कोर्सेस पैकी कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे. त्यामध्ये मग आपण एलिजिबिलिटी बघणार आहोत, फी बघणार आहोत आणि स्कोप पण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी हे पण सांगणार आहोत की सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस नंतर. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जो बीकॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स जो आहे तो 3 वर्षांचा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. तुम्हाला इथे जे फायनान्शियल लिटरेसी किंवा बिझनेस अकाउंटिंग याच्याविषयी तुम्हाला नॉलेज दिलं जातं. जर तुम्हाला बँकिंग किंवा अकाउंटिंग असेल, फायनान्स असेल, या सेक्टरमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही बीकॉम करू शकता. तुम्हाला 6 वर्षांचा कोर्स मध्ये 6 सेमिस्टर द्यावे लागतात. त्यानंतर बीबीए जर बघितलं तर बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा पण एक 3 वर्षांचाच कोर्स असतो. याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट स्किल विषयी संपूर्ण नॉलेज दिलं जातं. प्लस तुमच्यामध्ये जे आहे एंटरप्रेन्योरशिप स्किल सुद्धा इथे डेव्हलप होत असतं. बघा, मेन उद्देश आहे दोन्ही डिग्र्यांचा. तर ज्यांना बँकिंग किंवा फायनान्स सेक्टरमध्ये जायचं तर ते बीकॉम करत असतात, आणि ज्यांना मार्केटिंग किंवा बिझनेस मॅनेजमेंट मध्ये जायचं असेल तर ते बीबीए करत असतात. आणि दोन्हीची जर एलिजिबिलिटी बघितली तर बघा, जे बीकॉम आहे याला एलिजिबिलिटी असते 12वी पास असणं गरजेचं असतं. कोणत्याही स्ट्रीम मधून नसेल तरी तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही 12वी कॉमर्स मधून केलेली असेल तर तुम्हाला थोडासा प्रिफरन्स दिला जातो ऍडमिशन मध्ये. म्हणजे आर्ट्स वाल्यांपेक्षा आधी तुमचं ऍडमिशन घेतलं जाईल जर तुम्ही कॉमर्स मधून असाल. पण बहुतेक ठिकाणी जे आहे डायरेक्टली, समजा तुम्ही आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल तरी तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. आणि बीबीए साठी तुम्ही फक्त 12वी पास असणं गरजेचं असतं. आर्ट्स असो, सायन्स असो, कॉमर्स असो तरी तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं. त्यानंतर फी बघितली तर फी बघा, कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करत असते, कमी जास्ती होत असते. पण जर एक ऍव्हरेज जर बघितलं आपण तर त्यामध्ये मग बीकॉम जे असतं ते 5,000 ते 70,000 तुम्हाला पर इयर साठी फी द्यावी लागू शकते. आणि जे बीबीए आहे त्यासाठी तुम्हाला 40,000 ते 1.5 लाखांपर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते पर इयर साठी. त्यानंतर स्कोप जर बघितलं तर बघा, बीकॉम नंतर जसं की मी सांगितलं, तुम्ही बँकिंग, फायनान्स किंवा जे इन्शुरन्स सेक्टर असेल तर त्यामध्ये जाऊ शकता. अकाउंट टॅक्सेशन असतं त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. वेगवेगळे जे किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी असतं त्यांच्या असिस्टंट वगैरे तुम्ही बनू शकता. तिथे पण चांगलं काम तुम्ही करू शकता. तर बीकॉमचा स्कोप पण चांगला आहे. आणि बीबीए नंतर जसं मी सांगितलं की तुम्ही बिझनेस किंवा मार्केटिंग मध्ये जाऊ शकता. तर तिथे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह असेल, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असतं, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असतात. हे काम तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला हायर एज्युकेशन साठी जायचं असेल तर तुम्ही MBA सुद्धा करू शकता. त्यानंतर तुमचं पॅकेज सुद्धा वाढत असतं. आता सॅलरी बघितली तर बघा, सॅलरी जी डिपेंड करते ते तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती. पण जर एक आपण ऍव्हरेज जर सॅलरी काढली तर ती असते बीकॉम साठी 2.5 लाख ते 5 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं पर इयर साठी. आणि जे बीबीए आहे त्यामध्ये तुम्हाला जवळपास 2.5 ते 4 लाखांचं पॅकेज मिळत असतं. 4 किंवा 5 दोन्हींचं जवळपास सेमच आहे पॅकेज, तेवढं तुम्हाला मिळत असतं. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.